हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टीची परीक्षा कधी होणार या संदर्भात बरेचसे विद्यार्थी वाट पाहत आहेत. तर त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे की परीक्षा कधी होऊ शकते आणि परीक्षा लांबण्याचं कारण काय आहे, परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन का होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला टी-ई-टीसाठी राज्यघटना इतिहास ही पुस्तक घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तुम्हाला ही दोन्ही पुस्तकं घरपोच मिळून जातील. तर एका वर्तमानपत्राने परीक्षा परिषदेमधून माहिती घेऊन ही माहिती दिलेली आहे. पहा की काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यात येणार होती, परंतु लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे परीक्षा परिषदेला निविदा प्रक्रिया राबविताच आली नाही. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी परीक्षा आता जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे टी-ई-टी कधी होऊ शकते तर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये टी-ई-टी होऊ शकते. आता ऑनलाईन न होता ऑफलाईन का होणार आहे तेही आपण पाहूया. त्याच्या पुढे पहा, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्यात टी-ई-टी परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी संबंधित उमेदवार करत होते. त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी केली होती, परंतु टी-ई-टी परीक्षा विविध माध्यमातून होत असल्यामुळे म्हणजे उर्दू माध्यम आहे, मराठी माध्यम आहे, इंग्रजी माध्यम असं विविध माध्यमातून होत असल्यामुळे संबंधित भाषांमध्ये प्रश्नपत्रिका ऑनलाईन तयार करण्यासंदर्भात परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने नकार दिला. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्याशिवाय परीक्षा परिषदेकडे पर्यायच राहिला नाही. म्हणजे आपली जी टी-ई-टीची परीक्षा आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून होते आणि जी काही ऑनलाईन कंपनी होती परीक्षा घेणारी ऑनलाईन कंपनी IBPSच होती. ते म्हणले की एकाच माध्यमामध्ये आम्ही पेपर काढू, असं वेगवेगळ्या माध्यमात पेपर काढणं आमच्याच्यानं शक्य होणार नाही आणि म्हणूनच ही परीक्षा आता ऑनलाईन न घेता ऑफलाईन होणार आहे. पुढे पहा, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी नेमलेल्या एजन्सीने परीक्षा घेण्यास नकार दिलेला असतानाच ऑफलाईन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीची देखील मुदत संपली होती. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार होती. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया परीक्षा परिषदेने सुरू केली, परंतु लगेच आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवताच आली नाही. आता निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय राज्य परीक्षा परिषदेकडे पर्यायच राहिला नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ऑफलाईन परीक्षा का होणार आहे, परीक्षा का पुढे ढकलण्यात आली, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत आणि परीक्षा कधी होऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जुलै किंवा ऑगस्टमध्ये टी-ई-टीची परीक्षा होऊ शकते. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकसाठी म्हणजे तांत्रिक जे 40 प्रश्न आहेत त्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झडपी आरोग्य सेवक तांत्रिक घटक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यातून 40 तांत्रिक प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल. तसंच ई-बुकसुद्धा उपलब्ध आहे घ्यायचा असेल तर. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.